आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे। मिथुन राशींच्या व्यक्तींना काही गोष्टी अशा मला विशेष करून सांगायच्या आहेत की अजिबात सत्य जे आहे ते सोडू नका। सत्य आणि सत्यावर आधारित जे आहे त्या गोष्टी तुम्हाला कधीच वाईट मार्गाला किंवा चुकीच्या मार्गाला नेणार नाही। कारण या महिन्यात असं दिसून येत आहे की कामधंद्याच्या ठिकाणी प्रसंगानुसार तुम्हाला काही खोटं बोलावं लागेल, पण तसं करू नका। जे प्रत्यक्ष घडलं आहे किंवा घडणार आहे किंवा तुम्हाला जे ज्ञात आहे ते सत्य सांगा, सत्याचा पाठपुरावा करा, त्यामुळे तुमचं काहीच नुकसान होणार नाही। असत्याने तात्पुरता तुमचा काळ निभावून जाईल, पण ते पुन्हा तुम्हाला नंतर तुमच्या मानगोटीवर येऊन बसेल। त्यामुळे तसं काही करू नका, तशा भानगडीत पडू नका, कारण ते कधी ना कधीतरी असत्य जे आहे ते बाहेर येणार। त्यामुळे त्यापासून तुम्हाला काही धोका दिसतो तर त्या गोष्टी कृपया टाळा, असाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन। मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात पैशाचा मोह किंवा अन्य काही मोहापायी आपण आपलं नुकसान करून घेऊ नका। कारण ऑनलाईन फ्रॉड किंवा असल्या प्रकारचे काही जे फ्रॉड जे असतात, लिंक पाठवली, तुम्ही लिंक ओपन केली, त्यातनं काही तुम्हाला लॉस झाला, असे काही लॉसेस तुमचे होतील असं ह्या महिन्यात दिसून येत आहे। त्यामुळे ह्या बाबतीत आपण अवश्य काळजी घ्या आणि अन्य अशा गोष्टी म्हणजे ह्या प्रकारच्या गोष्टीच्या नादात तुम्ही पडू नका। कारण अशा ॲडव्हर्टाईज येतच राहतात आणि तुम्हाला त्या फसगत होऊन तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर त्या भानगडीत पडू नका, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देतोय। मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, मनस्वास्थ्य आपलं या महिन्यात ठीक राहील। प्रकृतीसुद्धा काही ताप देणारी असं दिसत नाही आहे, पण आपण उन्हाळा जास्त असल्यामुळे थोडी आपण काळजी घेणं आवश्यक आहे। पाण्याचा कंटेंट वाढवणं हे आवश्यक आहे। तर त्या गोष्टी बेसिक गोष्टी तुम्ही करा। अन्य काही प्रकृतीबद्दल त्रास मला या ठिकाणी सांगायचा नाही आहे। आपला उद्योग जो आहे त्या उद्योगामध्ये म्हणजे लघुउद्योग किंवा अन्य उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत, सेल्फ एम्प्लॉईड आहेत, त्यांना विविध संधी या महिन्यात प्राप्त होतील, पण त्यातल्या वर्कआउट होण्याचं प्रमाण जे आहे ते केवळ 50% असेल। पण इन्क्वायरी आलेली आहे तर तुम्हाला त्याचं योग्य उत्तर हे द्यायलाच हवं। म्हणून तुमचं कर्तव्य समजून तुम्ही ती गोष्ट करा। हे काम मला का नाही आलं किंवा 5मधली 2 का नाही आली याची तक्रार करू नका, कारण त्या तक्रारीने काहीच फायदा होणार नाही। त्यापेक्षा जे काम मिळालं आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्या आणि ते नीटचं करायचा प्रयत्न करा। मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कलाकारांना या महिन्यात मानसन्मान प्राप्त होतील, नवीन संधी प्राप्त होतील, मानसन्मान प्राप्त होतील। कारण मानसन्मान हे पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचे असतात। तर पूर्वी काही झालेले कार्यक्रम किंवा गेल्या कॅलेंडर इयरमध्ये काही झालेल्या चांगल्या गोष्टी याबद्दल मानसन्मान आता तुम्हाला या महिन्यात प्राप्त होतील। तर त्या मानसन्मानाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या किंवा आपल्या पुढच्या पिढीला त्यातला काहीतरी गुण देण्याचा तुमचा प्रयत्न करा। ते शिक्षण म्हणा किंवा तो मान म्हणा, त्या मानाचं जे कारण आहे, जे तुम्ही ज्यात मास्टरी मिळवले ते मास्टरी मिळवलेलं कारण आपल्या पुढच्या पिढीला थोडं शिकवण्याचा प्रयत्न करा। मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण क्षेत्रात जी मंडळी आहेत किंवा शिक्षण घेत आहेत त्यांनी एकदम जोरदार प्रयत्न करायला हवे। कारण प्रयत्न तुम्ही करतायत पण ते थोडेसे अपुरे पडत आहेत। थोडे प्रयत्न वाढवा, 20 ते 25% प्रयत्न आपले वाढवायला हवेत। ते वाढवले की बऱ्याच गोष्टी शिक्षणाच्या संबंधी आपल्या सॉल्व्ह होऊन जातील। कारण कुठलाही प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नसतो, त्याच्यावर सोल्युशनची विचार करायची गरज असते। ते एकदा आपण केलं की प्रॉब्लेमचा विचार करायचा नाही। तर तुम्ही या ठिकाणी मी सांगितलेले हे उपाय अवश्य करा। मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो
की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाला थोडी खीळ बसेल असं दिसतं. म्हणजे काम तुमच्याकडून केलं जाईल, अगदी परफेक्ट केलं जाईल, रिपेअरिंग किंवा त्याच्यात काही सुधारणा असेल ते पण केलं जाईल, पण पैशाच्या बाबतीत मात्र थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल. समोरचा मनुष्य पैसा वेळेवर देईल आणि सगळे देईल असं नाही आहे. तर जर तुमच्याकडून शक्य असेल तर त्यामध्ये रिलॅक्सेशन त्यांना अवश्य द्या. जर तुमची थांबायची तयारी नसेल तर पहिल्या टर्म कंडिशनमध्येच या गोष्टी ठेवा आणि त्याप्रमाणे आपलं काम करून घ्या. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपलं उत्पन्न आपल्याला गरजेइतकं नक्कीच आहे, त्याबद्दल काही चिंता दिसत नाही आहे. गरजेइतकं उत्पन्न आणि त्याप्रमाणे होणारे खर्च हे जे आहे याचं ताळमेळ बहुतेक योग्य बसतोय असं दिसतं आहे. तर त्यामुळे आर्थिक चिंता किंवा चणचण काही वाटणार नाही. पती पत्नींना सुद्धा एकत्रपणे काहीतरी करायची संधी मिळेल. म्हणजे स्टेजवर शो किंवा असे जे काही कॉम्पिटिशन वगैरे असतात त्या कॉम्पिटिशनमध्ये, आपल्या लेनमध्ये, आपल्या एरियामध्ये अशा ज्या काही कॉम्पिटिशन वगैरे असतात तेव्हा जोडीने काही कार्यक्रम तुम्हाला सादर करता येईल असं या ठिकाणी दिसून येत आहे. अशी संधी आली तर मात्र तुम्ही अवश्य घ्या, हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मिथुन राशीच्या व्यक्तींना असंही सांगेन की काही गोष्टी आपल्या ज्या मनात आहेत पण त्या पेंडिंग आहेत त्यासाठी तुम्ही केवळ झुरताय असं दिसतंय. तर त्या झुरण्याने काही साध्य होणार नाही, त्याला योग्य वेळ यावी लागते, मग ते कार्य साध्य होतात. तर साधारणपणे एप्रिल आणि मे 2 महिन्याचा कालावधी असा आहे की ज्यामध्ये आपण स्वतः आनंद मिळवायचा आहे, उपभोगायचा आहे आणि लोकांनाही वाटायचं आहे. अमुक गोष्टीमुळे ते का झालं नाही याचा विचार करू नका, त्यामुळे तुमचं जास्त नुकसान होईल आणि ते मानसिक संतुलन तुमचं बिघडेल. त्यामुळे मानसिक संतुलन राखण्यासाठी तुम्ही हे प्रॅक्टिकल जे उपाय आहेत ते अवश्य करा. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.